मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट यावर उद्या निर्णय देणार असल्याचं कळतंय। या क्षणाची दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्याला धमकावल्याचं हे प्रकरण आहे। सुनावणी वेळी मनोरमा खेडकर यांच्यावर लावलेली सगळी कलम जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलाय। त्याचप्रमाणे त्या महिला असून त्यांचं वय 60 वर्ष आहे, त्या आजारी असतात, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश खरमरे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्जावरचा दोन्ही बाजूचा युक्तिवाद तो संपलेला आहे। उद्या आता या संदर्भात निकाल मिळणार आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच तर मनोरमा खेडकर यांनी जो बंदूक दाखवून व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या प्रकरणी त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी आज जामीन अर्ज ठेवला होता। त्याच्यावर सुनावणी होती, मात्र या सुनावणी दरम्यान त्यांचा युक्तिवाद आहे तो पूर्णपणे झालेला आहे। दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आलेला। प्रामुख्याने यामध्ये मनोरमा खेडकर आहेत, हे यांच्यावर जे कलम लावण्यात आलेले आहेत हे बेलेबल असल्याचं युक्तिवाद करण्यात आला आणि विशेष करून त्यांचं जे वय आहे आणि शिक्षण आहे हे पाहता त्यांना बेल मिळावी असा युक्तिवाद करण्यात आला होता। मात्र सरकारी वकिलांनी हे सगळे आरोप आहेत ते सोडून काढलेले आहेत। खरं तर शेतकरी म्हणताना मनोरमा खेडकर यांनी हेतुपूर्वक रिव्हॉल्वर हे घेऊन तिथे गेलेला आहे आणि हेतुपूर्वक त्यांनी बनाव केल्याचा युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालयाने हा निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे आणि उद्या जामीन होणार की नाही याचा निकाल उद्या लागेल। या संदर्भातला निकाल जो आहे तो उद्या न्यायालयात होणार आहे। नक्कीच, धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। What else? What you